हॅलो, मी यशस्वी देशमुख. म्हणजे घरातले बाकीचे सगळे भेटलेच असतील तुम्हाला, मी नाही भेटले. कारण एकतर मी माझ्या रूममध्ये बिझी होते आणि दुसरं म्हणजे माझ्या घरातल्यांपैकी बऱ्याच जणांना मी नाही आवडत. म्हणजे त्यांना लाज वाटते माझी. कारण कारण मला माहिती आहे मी त्यांच्यासारखी अचिव्हर नाही आहे ना. म्हणजे बाबा तर सरळ मला बोलतात की यशस्वी, तुझ्या फक्त नावातच यश आहे बघ. इवन दादाला आणि आजीलाही तसंच वाटतं. हां, हे एवढंच काय, ती बारकी ईशा, हां, तिलाही तसंच वाटतं, तीही तशीच बोलत असते. आता नाही आहे मला त्यांच्यासारखा इंटरेस्ट MBA किंवा ते मेडिकल करण्यात. आणि खरंच नाही आहे. पण बाबांना मला MBA करायचं आहे. आता त्यांच्या हट्टासाठी मी डिग्री घेतली तरी तिचा काय उपयोग ना. म्हणजे मला नोकरीच करायची नाही आहे, नाहीच करायची. मला मला म्युझिक करायचं आहे, वर्ल्ड म्युझिक. म्हणजे ना तुम्हाला सांगते, म्युझिक ऐकताना ना मला असं वाटतं मी या जगातच नाही आहे. म्हणजे दूर कुठेतरी इथल्या लोकांनी लावलेल्या त्या लेबल्स, त्या सक्सेस स्टोरीज, इथल्या स्पर्धा, या सगळ्यांपासून दूर आहे मी. आणि मला तिथेच असायचं आहे. पण बाबांना हे कळत नाही ना. मग काय होतं माहिती आहे, मला त्यांच्याशी बोलता येत नाही, रॅदर कुणाशीच बोलता येत नाही. मला असं वाटतं जर माझं बोलणं जर ह्यांना कळणारच नसेल तर मग बोलून उपयोग काय ना. मग मी मी फक्त आईशी बोलते. कारण तिला ते कळतं हां. म्हणजे मी न बोललेले सूरसुद्धा कळतात तिला. आई आई म्हणजे आईच आहे. माझी आई ना ग्रेट आहे. म्हणजे या सगळ्यांमध्ये राहून सुद्धा ती मॉम नाही झाली. म्हणजे आजूबाजूचं सगळं बदललं, पण तिच्या त्या उबदार पदराच्या जागी टिकल्या लावलेली ओढणी नाही आली. आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यांचं सगळं निगेटिव्ह बोलणं दिवसभर ऐकून सुद्धा जेव्हा रात्री थोड्या वेळासाठी का होईना मी आईच्या मांडीवर शांत डोकं ठेवून झोपते ना, तेव्हा काय सांगू तुम्हाला काय वाटतं. इट्स आहा मुमेंट. म्हणजे ना माझ्या मनातले सप्तसूर पुन्हा एकदा असे छेडले जातात. इट्स इट्स